मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असताना शक्यतो म्हटलं जातं की दिवसभर तिखटाचं सेवन करू नये. गोड वस्तू जसं की दूध, चहा, फळं, ज्यूस हे याचं सेवन आपण करू शकतो. पण बरेच ताई व दादा असे आहेत की त्यांना औषध उपचार सुरू आहे, त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात. मग अशा वेळेला काय आहे ना की आपली खरी भक्ती, आपला भाव हा महत्वाचा आहे. सेम ज्या पद्धतीने व्रत करतो तसं करू शकतो. मग जो साबुदाणा आहे, भगर आहे किंवा राजगिऱ्याचे लाडू वगैरे आहेत, जे तुमच्या शरीराला झेपेल ते तुम्ही खाऊ शकता. तुमच्या गोळ्या वेळेवर तुम्ही घेऊ शकता आणि मग तुम्ही तिखट खाऊन सुद्धा हे व्रत करू शकता. काही हरकत नाही. शेवटी कसं बघा, आपली तब्येत महत्वाची आहे. आणि बरेच ताई व दादा असे सुद्धा आहेत की त्यांना हे गुरुवारचं व्रत करायचं आहे, पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही उपवास वगैरे काही करू नका, पण तुमची इच्छा आहे. मग अशा वेळेला सुद्धा काय, आपला भक्तिभाव खरा महत्वाचा. म्हणून तुम्ही उपवास करू नका, पण हे जे व्रत आहे ना ते तुम्ही विधिवत करू शकता.